कबीर त्याची दमदार पावलं टाकत तिच्याजवळ येऊ लागला. तो आल्याने पिन ड्रॉप सायलेन्स झाला होता. फक्त त्याच्या बुटांचा आवाज येत होता. सारिका त्याला बघून घाबरून गेली होती. तो येऊन अवंतीच्या अगदीच एक पाऊल पण नसलेल्या अंतरावर उभा राहिला. त्याला एवढ्या जवळ उभे राहून सगळेजण शॉक होऊन त्यालाच बघत राहिले. अवंतीचा रागाने भरलेला चेहरा आणि सगळ्यांची तिच्याकडे बघण्याची नजर बघून काहीतरी घडलं असणार हा अंदाज त्याने लगेच बांधला. शांत निर्विकार चेहऱ्याने आजूबाजूच्या वातावरणाचं बारीक निरीक्षण करू लागला. पहिल्यांदाच स्वतःच्या ऑफिसमध्ये असा नजारा बघत होता म्हणून त्याचे डोळे हलके लालसर झाले होते. अवंती स्वतःच्या रागावर कंट्रोल करत दीर्घ श्वास घेत स्वतःच्या श्वासांना शांत करू लागली. व्हॉट हॅपन? लवकर येणार होती तर कॉल का केला नाही? तो अवंतीकडे बघत शांत पण तेवढ्याच करारी आवाजात तिच्या चेहऱ्याचं निरीक्षण करत म्हणाला. एकतर ती टाईमची बिलकुल पक्की नव्हती आणि जर ती ऑफिसमध्ये आलीच होती तर त्याला कॉल केला नाही म्हणून जाब विचारत होता. एकतर त्याने जेव्हा कॉल लावला तेव्हा स्विच ऑफ होता, नाहीतर बिझी असायचा आणि त्याच्याकडे काही पूर्ण दिवस तिला कॉल करायला वेळ नव्हता. जर ती लवकरच येणार होती तर तो सुद्धा लवकर येऊन जरा रोमॅन्सचे लेसन घेऊ शकला असता. आता हा दुसरा धक्का तिथे असलेल्या सारिकासहित स्टाफला लागला होता. डोळे मोठे करून गोंधळलेल्या नजरेने दोघांकडे बघू लागले तर तो तिच्या खूपच जवळ उभा होता. पहिल्यांदाच त्याला असं कोणत्या अनोळखी मुलीसमोर एवढ्या जवळ उभं राहिलेलं पाहिलं होतं. त्यात तो आपुलकीने तिला कॉल का केला नाही म्हणून सगळ्यांसमोर जाब विचारत होता. ऑफिस म्हटलं की काही ना काही पर्सनल तमाशे प्रॉब्लेम्स क्रिएट होतच होते, पण आजपर्यंत त्याने कधीच कुठल्या पर्सनल मॅटरमध्ये स्वतःला इन्व्हॉल्व केलं नव्हतं. जे काही असेल ते ज्याचं त्याचं सॉर्ट आउट होत होतं. मिस्टर शर्मा व्यतिरिक्त बाकी सगळ्या स्टाफशी तो फक्त प्रोफेशनलीच बोलत होता. सगळ्यांशी कामापुरतीच त्याचं नातं असायचं. स्वतःचा एक मिनिटसुद्धा तो वाया घालवत नव्हता. आता त्याने इथे न थांबता त्याच्या केबिनकडे जायला हवं होतं. हे सगळ्यांना अपेक्षित होतं, ना की अवंतीच्या इतक्या जवळ उभं राहायला हवं. ती एक क्लायंट होती, तिच्यासोबत त्याची मीटिंग होती, मग त्याने तिच्यासोबत थोडंसं डिस्टन्स ठेवायला हवं होतं. हे सगळ्यांचं मत होतं. ह्याच जागी ऑफिसमध्ये दुसरे कोणी असले असते तर त्याने कोणाला काही विचारलं सुद्धा नसतं आणि स्वतःचा वेळसुद्धा वाया घालवला नसता. पण आता अवंतीबद्दलचा आपलेपणा त्याच्या चेहऱ्यावर दिसून येत होता म्हणून सगळ्यांच्या चेहऱ्यावर दोघांच्या नात्याबद्दल माहिती जाणून घेण्यासाठी उत्सुकता लागून राहिली. टायमिंगमध्ये कन्फ्युजन झालं म्हणून लवकर आले, ती बारीक डोळे करून कपाळावर आठ्या पाडून म्हणाली. एकतर आधीच सारिकामुळे डोकं भनभन करत होतं आणि हा तिला लवकर का आली म्हणून सगळ्यांसमोर विचारत आहे. मग डोकं अजून गरम होऊ लागलं. कोणाचं काय तर कोणाचं काय हे या क्षणी तिला वाटून गेलं. एनी प्रॉब्लेम? डिड यू हॅव एनी इनकन्व्हिनियन्स इन आवर ऑफिस? तो सगळ्यांवर एक कटाक्ष टाकत सारिकावर नजर रोखत म्हणाला. सारिका आता त्याच्या रोखलेल्या नजरेनेच थंडगार झाली होती. आपल्याकडून काही चूक झाली का? आपण काय वेगळं केलं का? काहीच तिला कळत नव्हते. कबीर तिचं आपल्या ऑफिसमध्ये बोलणं ह्यावरून ती किती जवळची आहे ह्याचा अंदाज तिला येत होता म्हणून ती नक्षिकांतून हादरून गेली होती. मला कुठलाच त्रास झाला नाही, उलट त्यांना माझ्यामुळे त्रास झाला असेल, अवंती रागीट हास्य चेहऱ्यावर आणत म्हणाली. छोट्या मोठ्या गोष्टींसाठी घाबरणारी अवंती बिलकुल नव्हती. शेरणीसारखी डरकाळी फोडणारी अवंती होती. सारिका, माझी केबिन वेटिंग एरियामध्ये शिफ्ट झाली आहे का? कबीर हातात असलेले ब्लेझर घट्ट आवळून रागीट स्वरात म्हणाला. त्याच्या मते आता सारिकाने स्वतःच्या केबिनमध्ये नाही तर त्याच्या केबिनमध्ये असायला हवं होतं. अवंती ज्या शब्दात तिच्याशी बोलली त्यावरूनच कळलं होतं की सारिका तिला काहीतरी बोलली असेल आणि अवंतीने चांगल्याच भाषेत तिचा अपमान केलेला दिसून येत होता. नो सर, आय एम सॉरी, सारिका घाबरून नजर खाली करत अडखळत म्हणाली. मीट मी इन माय केबिन फास्ट. त्याने तिच्यावर झळझळीत कटाक्ष टाकला आणि दुसऱ्या क्षणी अवंतीचा हात पकडला. अचानक त्याच्या उबदार हाताचा स्पर्श तिला तिच्या थंडगार हाताला जाणवला. तिला झटका लागावा तसं तिने त्याच्याकडे दचकून पाहिलं. आत्तापर्यंत ती रागात होती आणि क्षणात त्याने हात पकडला तर डोक्यात जो राग होता तो तर कुठल्या कोपऱ्यात पडला तिचं तिलाच कळलं नाही. फक्त आता डोळ्यासमोर कबीर दिसून येत होता. थप्पड से डर नहीं लगता साहब, प्यार से डर लगता है. अशी सिच्युएशन अवंतीची सध्या होती. तिच्याबरोबर तिथे असणाऱ्या स्टाफला सुद्धा धक्काच बसला होता. मंजिरी आत्तापर्यंत गोंधळून घाबरून गेली होती, पण जसं कबीरने तिचा हात पकडला तसं तिच्या चेहऱ्यावर मोठी स्माईल पसरली होती. ह्यातूनच त्याचं किती प्रेम आहे हे कळत होतं. तो कोणाकडे न बघता लिफ्टच्या दिशेने तिला घेऊन निघाला आणि ती पण हिप्नोटाईज झाल्यासारखे त्याच्या मागे सरसर चालू लागली. पहिल्यांदा त्याने कुठल्या तरी मुलीचा हात पकडलेला पाहिला होता म्हणून सगळ्यांचं डोकं दुसऱ्या दिशेने चालत होतं. जगाला माहीत नव्हतं दोघांमध्ये काय नातं आहे, पण त्यालाही त्या गोष्टीचा काहीच फरक पडत नव्हता. कोणाला काही सांगायची त्याला काही गरजसुद्धा वाटली नाही.
कारण तो बॉस होता. त्याला जे वाटेल तसं तो वागू शकत होता. त्याच्यासाठी फक्त त्याची अवंती महत्त्वाची होती हे आता त्याच्या वागण्यातून जाणून येत होतं. आणि इकडे सारिकाला चक्कर यायचीच बाकी होती. तिथे असलेल्या काहींना तिच्यावर दया तर काहींना तिच्यावर हसू येत होतं. जास्त करून तिथल्या लेडीजला सारिकाचा रुबाब आवडत नव्हता. कोणी तिला काही बोलू शकत नव्हतं. पण आज अवंतीने जो तिचा माज उतरवला होता ना, ते बघून काहींना खूपच छान वाटलं होतं आणि जे तिच्या बाजूने ते त्यांना तिच्याबद्दल वाईट वाटत होतं. मंजिरी लगेच खुश होत तिच्या जवळच्या मैत्रिणींना सांगू लागली. तसं चकित होत लिफ्टच्या दिशेने जाणाऱ्या कबीर आणि अवंतीला बघू लागले. अजूनही कोणाला विश्वास बसत नव्हता की मंजिरी खरंच बोलत आहे, पण समोरचं दृश्य सुद्धा त्यांना टाळता येत नव्हतं. सारिका कोणाकडे न बघता दुसऱ्या लिफ्टने निघून गेली. अपमानाच्या धगधगीत जळू लागली होती. डोळे रागाने लालबुंद झाले होते. त्याचबरोबर तिला तिच्या नोकरीचं सुद्धा टेन्शन आलं होतं. अवंतीचा राग तर होताच, पण सध्या तिला तिची नोकरी प्रिय होती. 2 ते 3 मिनिटात त्याच्या केबिनच्या समोर लिफ्टचं डोअर ओपन झालं, पण अजून अवंती तिच्या धुंदीतच होती. शॉक लागल्यासारखे त्यालाच डोळे फाडून बघत होती. पण सध्या त्याच्या डोक्यात वेगळंच काहीतरी चालू होतं, म्हणून त्याचं लक्ष तिच्याकडे नव्हतं. पहिले त्याला आपल्या मागे काय झालं ते जाणून घ्यायचं होतं. आताच त्याने सगळ्यांसमोर विचारलं असतं, पण त्याच्यात मॅनर्स नावाचे प्रकार होते. त्यात ऑफिस टाईमसुद्धा वाया जात होता. तो आलेला बघून लगेच त्याच्या दारासमोर थांबलेल्या गार्डने पटकन केबिनचं डोअर ओपन केलं आणि तो तिला घेऊन आत आला. दुसऱ्या क्षणी डोअर पुन्हा बंद झालं. त्याने तिचा हात सोडला आणि त्याच्या चेअरला मागे ब्लेझर अडकवू लागला. तेव्हा कुठे तिची नजर त्याच्यावरून हटली आणि कावरीबावरी होऊन पूर्ण केबिनवर नजर फिरू लागली. व्हाईट अँड लाईट ग्रे शेड्समध्ये त्याची केबिन खूपच डिसेंट दिसत होती. समोर मोठा आयताकृती असलेला टेबल, त्याच्या क्लासी चेअर्स, एका बाजूला मोठा सोफा आणि चेअर, कॉफी टेबल, सगळं अगदीच क्लासी लुक होता. तिथलं वातावरण खूपच प्रसन्न वाटत होतं. त्याच्यामुळे मनाला एक वेगळी शांतता वाटत होती. डोकं जरा तिचं आता शांत झालं होतं. तिची नजर कबीरवर पडली. उभे राहूनच टेबलवर असलेल्या फोनवरून त्याने कोणाला तरी फोन लावला होता. थंडगार एशियन समोर उभा असणारा कबीर त्याला बघूनच तिला गुदगुल्या होऊ लागल्या. पलीकडून फोनवर कोण काय बोलत होतं ते माहीत नव्हतं, पण हळूहळू त्याच्या चेहऱ्यावर रागीट भाव पसरत होते. त्याच्यामुळे ती काळजीने त्याच्याकडे बघू लागली. ऑफिसमध्ये काय घडलं हे जाणून घेण्यासाठी त्याने तिथल्या स्टाफमधल्या माणसाला फोन केला होता. तर त्याने सारिका आणि अवंतीचं बोलणं सगळं काही त्याच्या कानावर घातलं होतं, म्हणून त्याचा राग 7व्या आसमानावर पोहोचला होता. त्याने तो फोन कट केला आणि अजून एक कॉल केला. 2 मिनिटात माझ्या केबिनमध्ये या, बोलून त्याने जवळजवळ फोन टेबलवर आदळला आणि तिच्याकडे बघू लागला. तशी ती डोळे मोठे करून त्याच्याकडे बघू लागली. एक क्षण त्याची भीतीच वाटली. आपल्याकडून काही चुकलं की काय असं वाटलं. तो काही बोलणार. केबिनचा डोअर नॉक करून मिस्टर शर्मा घाईतच त्याच्या केबिनमध्ये आले. ते सुद्धा एका मीटिंगमध्ये व्यस्त होते, म्हणून वेटिंग एरियामध्ये काय चालू आहे याची त्यांना भनक नव्हती. जर त्यांच्या कानावर ही गोष्ट पडली असती तर त्याने कबीर यायच्या आधीच ही गोष्ट मिटवली असती, कारण पूर्ण ऑफिस त्याच्यानंतर तेच सांभाळत होते. मिस्टर शर्मा, ऑफिसमध्ये काय होतं आणि काय नाही याची जबाबदारी तुमची आहे. हे मी वेगळं लिहून द्यायचं का? कबीर मिस्टर शर्मा यांच्याकडे रागाने बघत म्हणाला. सॉरी सर, मिस्टर शर्मा दिलगिरी व्यक्त करत म्हणाले. अवंतीला मिस्टर शर्माबद्दल वाईटच वाटलं. त्यांची काही चूक नसताना सुद्धा त्यांना कबीर बोलत होता. डोअर ओपन असल्यामुळे सारिका आल्याचं दिसत होतं, तर तो दाराच्या दिशेने रागाने तिच्याकडे बघत होता. त्याची रागाने भरलेली नजर बघूनच सारिकाच्या हातपाय गळाले होते. पुढे जाऊ की नको असं वाटत होतं, पण तरी हिंमत करून ती केबिनमध्ये आली. अवंती गोंधळलेल्या नजरेनेच तिघांना बघू लागली. कबीरचा औरा बघूनच तिचं अंग थंडगार पडलं होतं. तो दिसायला किती शांत असला तरी त्याचा ऑफिसमध्ये किती दबदबा आहे हे लगेच त्याच्या बॉडी लँग्वेजवरून कळून येत होतं. सारिकाचं रेजिग्नेशन लेटर तयार करा. असं लेटर करा की तिला कधीच कुठल्याही कंपनीतील हाय लेवलची जॉब मिळायला नको, कबीर रागाने आवाज वाढवत म्हणाला. मिस्टर शर्मा ब्लँक होऊन बघू लागले, कारण सारिकाशिवाय त्यांचं काम आत्तापर्यंत ऑफिसमध्ये कुठल्याच मुलीला जमलं नव्हतं. इतकी ती तिच्या कामात शिस्तबद्ध होती. गेल्या 5 वर्षापासून ती कबीरसोबत काम करत होती, त्यामुळे तिची पकड आजपर्यंत कुठल्याच व्यक्तीला जमली नव्हती. एक दिवस जरी तिने सुट्टी घेतली तरी मिस्टर शर्मा यांना त्यांचं काम सोडून तिचं काम करायचा वैताग येत होता आणि तिच्याशिवाय दुसरं कोणाला सुद्धा तो सांगू शकत नव्हता. आणि चक्क तिला जॉबवरून काढायचं म्हणून त्यांनाच टेन्शन आलं होतं. सर सॉरी, माझ्याकडून खरंच चूक झाली, पण एवढी मोठी शिक्षा देऊ नका प्लीज, मला नोकरीवरून काढू नका. सारिका लगेच गयावया करत रडत हात जोडत म्हणाली. अवंती गोंधळून सारिकाकडे बघू लागली. छोट्याशा गोष्टीमुळे एवढी मोठी शिक्षा तिला कशी काय देऊ शकतो? आतापर्यंत तिला सारिकाचा राग येत होता, पण या क्षणी सारिकाबद्दल वाईट वाटलं.
पण त्याचा चेहरा अगदी कठोर झाला होता. त्याच्या मनात सारिकाबद्दल फक्त रागच भरला होता. पण अवंतीने बरोबर तिच्या शब्दात कान उघडणी केल्यामुळे अवंतीबद्दल सुद्धा प्राऊड फील वाटत होतं. म्हणून ह्याबद्दल न बोलण्यापेक्षा त्याने डायरेक्ट निर्णय सुनावला होता. मिस्टर शर्मा, तिच्यासोबत तुम्ही तुमचे स्वतःचे सुद्धा रेजिग्नेशन लेटर तयार करणार आहात का? मिस्टर शर्मानं अजूनही तिथे थांबलेला बघून कबीर चिडून म्हणाला. सॉरी सर. मिस्टर शर्मा बोलून पटकन केबिनच्या बाहेर निघून गेले. सॉरी सर. मॅडम, सॉरी, माझ्यामुळे तुम्हाला त्रास झाला. पुन्हा माझ्याकडून अशी चूक होणार नाही. मॅडम, प्लीज सरांना सांगा ना. सारिका अवंतीजवळ जाऊन हात जोडत म्हणाली. कारण जर इथून तिला जॉबवरून काढलं तर अशी जॉब तिला पुन्हा मिळणार नाही हे तिला स्वतःला माहीत होतं. शेवटी तिच्या करिअरचा प्रश्न होता, म्हणून तिला आत्ता अवंतीसमोर हातपाय जोडावेच लागत होते. अवंती पूर्णपणे गोंधळून गेली होती. तिला काय बोलावं काही कळत नव्हतं. ते अवंती बोलतच होती की त्याने तिला रागाने लूक दिला तशी ती गप्प झाली. ज्या व्यक्तीने तुझा अपमान केला ना, त्या व्यक्तीची माझ्या ऑफिसमध्ये काहीच जागा नाही आहे. मिस सारिका, ह्या जगात 2 टाईपची लोक करिअर घडवू शकतात. एक लुक्स, पर्सनॅलिटी डेव्हलप करून स्वतःचं करिअर घडवतात आणि दुसरे त्यांच्या बोलण्यातून, स्वभावातून, मनाच्या जिद्दीने त्यांचं करिअर घडवतात. अवंती तिच्या बोलण्यातून, तिच्या मनाच्या जिद्दीने तिचं करिअर घडवते. त्यात ती कशी राहते ह्यावरून तिचं काम ठरवण्याचा अधिकार तुला कोणी दिला? त्याचा रुक्ष रागीट आवाज पूर्ण केबिनमध्ये घुमला. त्याच्यामुळे अवंतीला सुद्धा घाम फुटला होता. पण त्याचे शब्द मनावर स्पर्श करून गेले होते. किती साध्या सोप्या भाषेत त्याने एका व्यक्तीची करिअरबद्दल भावना व्यक्त केली होती. पदर घेऊन सुद्धा काही लोक त्यांचं करिअर घडवू शकतात, किंवा शॉर्ट ड्रेस घालून पण. ह्यात वाईट असं काहीच नाही. मिस्टर शर्मा पुन्हा केबिनमध्ये लेटर घेऊन आले होते. त्यांनी कबीर समोर धरलं. अवंती बोलेपर्यंत त्याने लगेच साईन सुद्धा केली. गेट आउट ऑफ माय ऑफिस. तो सारिकाला इग्नोर करत अवंतीजवळ येऊन तिचा हात पकडत तिला समोर असलेल्या चेअरवर बसवत म्हणाला. मिस्टर शर्मा यांनी पहिल्यांदाच कबीरचं असं रौद्र रूप पाहिलं होतं, त्यामुळे त्यांना घामच फुटला होता. सगळी कामं तो अगदी शांत होऊन काटा काढत होता. पण आज तर सारिकामुळे अवंतीला झालेला त्रास त्याला सहनच झाला नाही. त्याच्याच ऑफिसमध्ये त्याच्या प्रिय व्यक्तीचा अपमान होत आहे आणि तो बघतच बसेल असं थोडीच होणार होतं. मिस्टर शर्मा, त्यांनी सारिकाच्या हातात लेटर दिलं तसं ती लेटर बघून रडतच तिथून निघून गेली. तिच्या मागे मिस्टर शर्मा सुद्धा तिथूनच बाहेर निघून गेले. अवंती तर घाबरूनच गेली होती. आत्तापर्यंत नाही ते ती सारिकाला बोलली होती तेव्हा तिला काही वाटलं नव्हतं, पण कबीर बोलत होता तर सारिकाबद्दल तिला वाईट वाटलं होतं. त्यात तिची नोकरीसुद्धा गेली म्हणून अजूनच तिला मनाला एक गिल्ट वाटत होतं. डोकं पूर्ण सुन्न पडलं होतं. तोंडून शब्दच फुटत नव्हता. कबीरची ही साईड तिला खूपच भयानक वाटली होती, म्हणून आतून खूपच हादरून गेली होती. पुढे न मागे काही न विचार करता त्याने आपलं फरमान सोडलं होतं. एक चान्स तर द्यायचा असं वाटून गेलं, पण ते बोलायला सुद्धा तिची जीभ वळत नव्हती.